रिमांडसाठी पनवेल न्यायालयात आणलेल्या एका आरोपीनं न्यायालयाच्या आवारातच पोलीस हवालदारावर हल्ला करून त्यांच्या तोंडावर लाथ मारल्याची धक्कादायक घटना घडली। याशिवाय आरोपीनं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ करून सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला। या प्रकरणी सदिक अख्तर मोहम्मद खान याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पनवेल शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला। खान्देश्वर पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केलेल्या सदिक खान याला बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता रिमांडसाठी पनवेल न्यायालयात हजर केलं होतं। त्यावेळी आरोपीच्या नातेवाईकांना न्यायालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानं तो संतप्त झाला। या रागातून त्यानं न्यायालयाच्या आवारातच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एका पोलीस हवालदारानं आरोपीला आवरण्याचा प्रयत्न केला असता सदिक खान यानं अचानक त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या तोंडावर लाथ मारली। या अचानक घडलेल्या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपीनं केलेल्या या कृत्यामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाला। घटनेनंतर सदिक अख्तर मोहम्मद खान याच्या विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।